सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळ सराफा बाजार द्वारा आयोजित केलेल्या खाटू श्याम बाबाच्या दर्शनाकरिता व प्रदर्शनी पाहण्याकरिता भक्तांनी अलोट गर्दी केली आहे। त्यामुळे सराफा बाजार परिसरात भाविक भक्तांचा जनसागर उसळल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे। संध्याकाळी 9 वाजता देवीची आरती करण्यात येते। यावेळी परिसरातील भाविक भक्त प्रचंड संख्येने उपस्थित असतात। विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ असे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण हरमकर यांची मुलाखत घेतली असता श्री खाटू श्याम बाबा विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली। मी प्रवीण हरमकर, सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष। या मंडळाची परंपरा अनेक वर्षापासून सिंची आहे आणि ते पुणे जिल्ह्यातून नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे लोक या देवीच्या दर्शनाला येतात, अंबा मातेच्या दर्शनाला येतात। त्याचप्रमाणे सराफ्याच्या दुर्गादेवीमध्ये लोकांची एक उत्सुकता असते आणि एक आस्था म्हणून सर्व लोक अमरावती जिल्ह्यातील तर विदर्भातील सर्व लोक इथे दर्शनाला येतात। इथे पंचमीचा 5 दिवसापासून प्रसाद सुरू होतो, जो येणाऱ्या हर भक्ताला सर्व भक्तांना तो प्रसाद दिला जातो व हर वर्षी इथे नवीन सीन होतात। त्या सीनमध्ये अनेक राजस्थानचे काही सीन आहे, काही आपले शेषमहलसारखे सीन झाले, चावलाचा एक सीन झाला, आपला अंतरिक्ष तो एक सीन झाला, असे अनेक सीन झालेले आहे। आणि सराफ्याच्या दुर्गादेवीला एक महत्त्व असं आहे का जो येणारा व्यक्ती अंबादेवी देतो तो सराफ्यात आल्याशिवाय राहत नाही, एवढे ह्या देवीची एक आस्था आहे। लोकांना त्याची उमंग आहे। काय सांगाल तुम्ही हरवर्षीप्रमाणे यावर्षी कोणते कोणते उपक्रम राबविण्यात आलेले आहे? आम्ही हरवर्षीप्रमाणे नेहमी जसं आपण आम्ही नेहमी हरवर्षी इथे सामाजिक कार्यक्रम आमच्या मंडळाच्या नावाने घेतले जातात। जसं आम्ही मागच्या वर्षी दुर्गादेवीच्या कार्यक्रमासाठी एक लहान मुलांची स्पर्धा घेतली होती। त्यामध्ये आम्ही मुलांना रंग भरण्याची स्पर्धा दिली होती करून। ही स्पर्धा नेहमी आम्ही मागच्या वर्षी आमच्या मंडळाला प्रथम पारितोषिक मिळालं विदर्भातून। त्याचं कारण आहे का आम्ही सगळ्या बाबी। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।